गीता माऊली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत। 15व्या अध्यायात म्हणजेच पुरुषोत्तम योगात आपण या परमशक्तीची माहिती घेतली। वस्तुतः गीतेमधील तत्वज्ञान या अध्यायात पूर्ण झाले असे म्हणता येईल। आज ज्या 16व्या अध्यायाबद्दल आपण विवेचन करणार आहोत ते परिशिष्ट म्हणून बघावे लागेल, कारण या अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी प्रवृत्ती कशा प्रकारे मनुष्याच्या आयुष्यात येतात आणि त्या जोपासल्या जातात याबद्दलचे विवेचन मी करणार आहे। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। 7व्या अध्यायापासून ज्ञानविज्ञानाबद्दल गीतेमध्ये विस्तारपूर्वक चर्चा केली आहे। क्षर अक्षर जगाचे रूप, परा अपरा बुद्धी, सगुण निर्गुण सेवा याचे जे विवेचन 15व्या अध्यायातील पुरुषोत्तम म्हणजे जो या दृश्य सृष्टी पलीकडे आहे त्याचे वर्णन करून गीतेचे सार या योगात सांगितले आहे। या अध्यायात अनाकलनीय शक्तीची ओळख करून दिली आहे। त्या अनाकलनीय शक्तीचे अस्तित्व मान्य करून या जीवन मार्गावर आयुष्याची वाटचाल करताना कोणकोणत्या अडचणींबरोबर सामना करावा लागतो आणि तो कशा प्रकारे करायचा याचे मार्गदर्शन 16व्या आणि 17व्या अध्यायात केले आहे। परिशिष्ट म्हणून हे अध्याय वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येते। या 16व्या अध्यायाचे नाव दैवासुर संपत्ती द्विभाग असे आहे। याचा अर्थ असा की दैवी संपत्ती कोणती आणि आसुरी संपत्ती कोणती हे 16व्या अध्यायात सविस्तरपणे सांगितले आहे। काय करायचे, कोणता मार्ग स्वीकारायचा हे प्रत्येकाने ठरवायचे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हे करू का नको करू हा संघर्ष कायम चालू असतो। आपल्या आजूबाजूला बघितले तर आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये अथवा जागतिक पातळीवर या दैवी आणि आसुरी शक्तींचा संघर्ष आपल्याला सतत चालू असलेला दिसतो। परिस्थितीचे आकलन करताना काय खरे आणि काय खोटे याचा गोंधळ उडतो। तंत्रज्ञानामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे। त्यातून मार्ग काढण्यासाठी गीतेमध्ये उपदेश जो दिलेला आहे तो असा की दैवी संपत्ती अंगीकारा आणि आसुरी संपत्तीचा त्याग करा। अभय, शुद्ध, सात्विक वृत्ती, ज्ञान
आणि कर्म मार्गावरील वाटचाल, दातृत्व, दान, यज्ञ, त्याग आणि स्वधर्मानुसार अनुचरण, तप किंवा साधना, अहिंसा, सत्याची कास, शांतीपूर्ण सलोखा आणि क्रोधाचा त्याग, विना हव्यास काम, उदार बुद्धी, समानतेची वागणूक, क्षमा, धृती, तेजस्विता असे या दैवी संपत्तीचे दृश्य स्वरूप आहे. अशा प्रकारचे 26 गुण गीतेमध्ये सांगितले आहेत आणि ते डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे सातत्याने आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे. हिंसा ही जरी वर करणी असुरी वाटली तरी स्वधर्म पालनासाठी ही आवश्यक आहे. ही गीतेची शिकवण आहे. शांती आणि शक्ती प्रदर्शन हे एकत्र नांदू शकतात हे विसरून चालणार नाही. तुमची नियत शुद्ध हवी. हेतू योग्य असेल तर शक्ती प्रदर्शन करण्यात काहीच चुकीचे नाही. हे गुण ठळकपणे लक्षात यावे म्हणून या गुणांच्या यादी नंतर लगेचच आसुरी अथवा राक्षसी प्रवृत्ती किंवा संपत्ती याची यादी देखील या अध्यायात समोर ठेवली आहे. दंभ, दर्प, अभिमान किंवा अहंकार, क्रोध, पारुष्य म्हणजेच निष्ठुरपणा आणि अज्ञान याचा उल्लेख प्रामुख्याने या यादीमध्ये आहे. संतुलन हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणाच्याही लक्षात येईल की दैवी संपत्ती ही मनाला शांती आणि समाधानाकडे घेऊन जाणारी, तर राक्षसी अथवा आसुरी संपत्ती ही अस्थिरता किंवा नाशाकडे नेणारी आहे. आपल्याला सहज समजू शकेल की दैवी संपत्तीचे फायदे हे ताबडतोब लक्षात येत नाही, कारण ते दूरगामी असतात. तर आसुरी संपत्तीचे फायदे लोभस, तात्पुरते समाधान देणारे आणि वरवर चांगले दिसणारे असतात. 13व्या अध्यायातील या श्लोकाचे महत्व इथे लक्षात येते. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती आर्जवम, आचार्योपासनम, शौचम ही दैवी संपत्ती प्राप्त करण्यासाठी अथवा ते गुण आत्मसात करण्यासाठी मनाची जडणघडण प्रयत्नपूर्वक करावी लागते. त्यासाठी त्रास सहन करण्याची तयारी असावी लागते. निश्चयाचे बळ पाठीशी असावे लागते. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. प्रवृत्ती म्हणजे काय करावे आणि निवृत्ती म्हणजे काय करू नये याचा सारासार विचार आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्ती करू शकत नाही. आज तागायत उपलब्ध असलेल्या मानव जातीच्या इतिहासामधून जर आपण संदर्भ बघितले तर आपल्याला हे चित्र स्पष्ट होते की दुसऱ्या महायुद्धात आसुरी शक्तीचाच पराभव झाला. औद्योगिक जगतात देखील मिळालेल्या यशाने भारावून जाऊ नका. हीच अपयशाची पहिली पायरी बनते हे लक्षात ठेवले पाहिजे.
याची अनेक उदाहरणे आजच्या राजकीय पटलावर दिसतात. नीतिमूल्ये जपाल तरच दूरगामी यश लाभू शकेल असे सांगितले जाते. यश प्राप्त झाल्याने गर्विष्ठ होऊ नका. अहंकाराचा दर्प येऊ लागला की अधोगती प्राप्त होण्यास सुरुवात होते. याची अनेक उदाहरणे समोर आहेत. टाटा उद्योग समूहाच्या यशस्वीतेमागे त्यांची जपलेली नीतिमूल्ये आणि दैवी संपत्ती आहे. आसुरी संपत्ती या जगातून नष्ट झालेली नाही हे मान्य करावे लागते आणि त्याचे दुष्परिणाम दैवी संपत्ती मिळवणाऱ्यांना भोगावे लागतात असे आपण बघतो. पण याचा अर्थ आपणही त्या आसुरी संपत्तीचा आश्रय घ्यायचा असा लावायचा का? गीतेचा उद्देश हा आहे की दैवी संपत्ती कशी प्राप्त करता येईल यासाठी मार्गदर्शक रस्ता गीतेमध्ये प्रकाशित केला आहे. त्यावर चालायचे की नाही हे तुम्हाला ठरवायचे. आसुरी प्रवृत्तींच्या प्रदर्शनामुळे राजकीय नकाशे बदलले आहेत. औद्योगिक साम्राज्ये धुळीस मिळाली आहेत. या संघर्षाचे गीतेमधील युद्ध हे रूपक म्हणून वापरले आहे. सात्विक पुरुष किंवा व्यक्ती सत्प्रवृत्तीने जीवन धर्माचे पालन करतात. सद्बुद्धीचा वापर करून सदाचरणाने वागतात. कृती करताना संयम दाखवतात आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक विनाशाकडे वाटचाल करतात. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे स्वामी विवेकानंदांनी आपल्या विवेचनात सांगितले आहे. अभय ही दैवी संपत्ती आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असे आपण म्हणतो. लहानपणी भूतापेतांच्या गोष्टी ऐकल्यावर रात्री घरी येताना भीती वाटायची हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. अभयम पूर्ण संशुद्धी सात्विक ज्ञान योग व्यवस्थिती असा उल्लेख सर्वप्रथम या अध्यायात केला आहे. विनोबांच्या शब्दात निर्भयता हा सद्गुणांचा नायक आहे. निर्भयतेने प्रगती साधता येते तर नम्रतेने बचाव करता येतो. चूक झाली तर घाबरून त्यावर पांघरून न घालता नम्रतेने ती मान्य केली तर तुम्हाला प्रगती साधता येते आणि तुमचा बचाव देखील होतो असा माझा अनुभव आहे. चूक लपवण्यासाठी तुम्ही जर खोटे विधान केले तर तुम्हाला एका दुष्ट चक्रात अडकल्याचा अनुभव येतो. चूक कबूल न करता त्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला तर जाळ्यात एखाद्या कोळ्याप्रमाणे तुम्ही अडकत जाता. त्यासाठी खोट्याचा किंवा असत्याचा आधार घ्यावा लागतो. तो वेगळी आव्हाने आणि प्रश्न समोर उभे करतो ज्यामधून वाट काढून बाहेर पडणे सहजासहजी जमत नाही. एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये ओमान या देशात मी काम करत होतो. मानवी संबंध चांगले ठेवल्यामुळे संघर्षाच्या प्रसंगी मी सुखरूपपणे एका गंभीर समस्येमधून बाहेर पडू शकलो आणि ते प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. माझी चूक मी कबूल केली आणि ती दुरुस्त करण्याचा प्रामाणिक
प्रयत्न केला होता त्याचा हा परिणाम. बाकी सारे सद्गुण सत्य आणि अहिंसा यामध्ये सामावलेले आहेत. सत्याग्रह हे अहिंसक मार्गाने विरोध करावयाचे साधन हे खरे असले तरी त्यात अपूर्णता आहे हे मान्य करावे लागते. योग्य हेतू साध्य करण्यासाठी वेळ प्रसंगी शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी असावी लागते. भारताला स्वातंत्र्य मिळाले ते सुभाषचंद्र बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मी अथवा सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीच्या विचाराने मिळाले का, महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीमुळे मिळाले, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. माझे असे मत आहे की जोपर्यंत तुमचा हेतू शुद्ध आहे तोपर्यंत युद्धाला उभे राहा, हाच भगवद्गीतेचा संदेश आहे. तुमचा हेतू शुद्ध आणि तुमची बाजू स्वधर्मावरती आधारित न्याय्य असेल तर त्यासाठी शक्तीचा प्रयोगही करावा लागतो. काम, क्रोध, लोभ ही आसुरी संपत्तीची त्रयी सामान्य माणसाला नेहमी आकर्षित करते. कामाला अनुकूल परिस्थिती लाभली की लोभ उत्पन्न होतो आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की क्रोध उत्पन्न होतो. याला उपाय एकच, तो म्हणजे संयम किंवा संतुलन. 10 आकडे मोजल्यावर मन शांत होते. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सारे माफ आहे असे जरी म्हटले असले तरी हेतूची शुद्धता आणि स्वधर्माचरण हा निकष लावून ही वर्तणूक तपासावी लागते असे माझ्या लक्षात आले आहे. तसे केले तरच त्याचे समर्थन तुम्ही करू शकता. वृत्ती बदलता येते याबद्दल माझी खात्री आहे. वृत्ती तपासून त्यावर निर्णय कोणी द्यायचा हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण स्वतःचे मूल प्रत्येकाला सुंदरच दिसते. अखेर हा निर्णय घेताना निरपेक्ष मूल्यमापन करणे हे महत्वाचे. ही निरपेक्ष बुद्धी आपल्याला न्यायमूर्ती रामशास्त्री यांच्या निर्णयामध्ये दिसून येते. ज्यावेळी माझ्याकडे एक विद्यार्थी माझा सल्ला घेण्यासाठी आला त्यावेळी तो तामसी वृत्तीने ग्रासला होता. सिनेमा, टीव्ही बघण्यामध्ये आणि मित्रांबरोबर गप्पाटप्पा मारण्यात तो स्वतःच्या आयुष्याची, शिकण्याची महत्वाची वर्षे वाया घालवत होता. त्याला जबाबदारीची जाणीव करून दिल्यावर आणि योग्य रस्ता दाखवल्यावर त्याच्यामधील बदल मला दिसू लागला. आज स्वतःच्या कर्तृत्वाने तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कारभार सांभाळतो आहे. हे बोलके उदाहरण मला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक वाटते. स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी, पण कुणाबद्दल वाईट चिंतू नये अथवा मनात ईर्ष्या किंवा मत्सर बाळगू नये. पुढील संधी मिळेल त्यावेळी मी पुढे जाईन असा विचार करून त्यासाठी तयारी करावी ही अपेक्षा आहे. आपण खोटे बोलतो का याचा विचार करून कृती सुधारली पाहिजे.
कौरवांबरोबरचे युद्ध जिंकण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना नरो वा कुंजरो वा या शब्दात धर्मराजाची समजूत काढावी लागली हे सर्वांस माहिती आहे. पण ते बोलताना त्यांचा हेतू काय होता हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. सत्याच्या बाजूचा विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी हे सांगितले. जे सांगितले ते म्हटले तर सत्य होते, कारण ही व्यक्ती किंवा हत्ती असेल असेही त्यांनी पुढे सांगितले. सत्वगुणाबरोबर फार जपून वागावे लागते असे विनोबांनी आपल्या निरूपणात सांगितले आहे. सत्वगुणाचा अभिमान आड येतो. सत्वगुण रोमारोमात भरून राहायला पाहिजे. एखादे सत्कृत्य हातून घडले म्हणजे सत्वगुण अंगीकारला असे होत नाही. प्रत्येक कृतीमध्ये तो दिसला पाहिजे. रजोगुणांचे आणि तमोगुणांचे हल्ले होतच राहतात. मी कोणीतरी वेगळा आहे असे वाटले तर तो सत्वगुणी असे म्हणता येणार नाही. भेदभाव मनात असता कामा नये. कीर्ती अथवा ओळख निर्माण होणे जरुरीचे आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे असे संत रामदास म्हणतात. परंतु कीर्ती हे एक फळच आहे आणि त्याचीही अपेक्षा मनात राहता कामा नये. यासाठी सतत सावध राहिले पाहिजे. यासाठी त्या परमशक्तीला शरण जाणे आवश्यक आहे. जो मायावी जगताच्या पलीकडे जातो तो खऱ्या अर्थाने सत्वगुणाच्या अखेरच्या पायरीवर पोहोचतो. गुणातीत होणे फार अवघड आहे. हे सहजासहजी जमत नाही, पण अशक्यही नाही. करायचे ठरवले तर जमवता येते. किंबहुना सत्वगुणाचा परमोत्कर्ष जावा ती स्थितप्रज्ञावस्था येते. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय हे दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. ती स्थितप्रज्ञाची लक्षणे सत्वगुणाच्या जवळ जाण्यासाठी मदत करतात. ज्ञानेश्वर माऊलीने यासाठी निसर्गातील दाखले दिले आहेत. चंद्र उगवला म्हणजे समुद्राला भरती येते. कमलदले विकसित पावतात. पण चंद्र आपल्या जागी तसाच असतो. त्याचे श्रेय तो घेत नाही. सत्वशुद्ध कर्मामध्ये रज हा गुण वैषयिक कर्मामध्ये म्हणजे अर्थ काम या विषयामध्ये आणि तम मोह अज्ञान यामध्ये वावरतो. हे लक्षात ठेवून आपण आपली वागणूक केली पाहिजे. हा या अध्यायातील मतितार्थ. सेवकाला सेवा शोधावी लागत नाही. स्वधर्म स्वाभाविक असतो. म्हणूनच एखादा चहावाला प्रधान सेवक बनू शकतो आणि देशाचा कारभार यशस्वीपणे करू शकतो. तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर दूरस्थ राहून समोरच्या निसर्गामधील सौंदर्याचे रसग्रहण करून तो निसर्ग अनुभवला तरच आयुष्याला वेगळा अर्थ मिळतो. याचा मला चांगलाच प्रत्यय आला आहे. मनावरील ताण कमी करण्यासाठी मी हिमालयाकडे धाव घेतो. त्या हिमशिखरांच्या सान्निध्यात मन प्रसन्न झाल्याची अनुभूती मला मिळते.
काम, क्रोध आणि लोभ किंवा हव्यास हे त्रिकूट अयोग्य वळण लावतात आणि व्यक्तीकडे आसुरी संपत्ती गोळा व्हायला मदत करतात. क्रोधाची परिणती संघर्षात आणि अखेरीस युद्धात झाल्याचे आपल्याला दिसते. वैषयिक वासनांची आणि लोभाची वाईट संगतीमध्ये आणि दुराचारामध्ये परिणती होते ते आपल्याला रोजच्या व्यवहारात अनुभवाला येते. एकदा तुम्ही त्याच्या आहारी गेलात तर तिथून माघार घेणे अवघड होते. या त्रिकुटाला ज्ञानेश्वरांनी उंबरठ्याची उपमा दिली आहे. तो ओलांडला की तुमच्या अधोगतीला सुरुवात होते. या उलट यामधून जो विमुक्त होतो आणि प्रयत्नपूर्वक त्यापासून लांब राहतो तो प्रगतीपथावर वाटचाल करायला सुरुवात करतो. अंधारात दिसावे म्हणून आपण जसा दिवा हातात घेतो तसाच हा गीतेचा ज्ञानदीप बरोबर घे असे सांगून या अध्यायाचा समारोप केला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असे राजस कर्म त्याचा हेतू शुद्ध आणि निरपेक्ष असला पाहिजे. मला एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे जेव्हा एखादा समाजसेवक किंवा देशाचा प्रधान सेवक आपल्या समाजाच्या अथवा देशाच्या उद्धारासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून काम करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काहीतरी भले व्हावे हाच हेतू असतो. या हेतूला काय म्हणायचे? सात्विक की राजसिक असे कार्य जर झाले नाही तर समाजाचा उद्धार कसा होणार हाच तो प्रश्न. तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम ह्यर्हसि. याचा अर्थ माझ्या लक्षात आला तो असा की या भगवद्गीतेमधील 16व्या अध्यायातील 24व्या श्लोकात कार्याचा विचार करताना शास्त्राच्या आधारे म्हणजे अभ्यास करून त्याचे निरीक्षणाअंती परीक्षण करून योग्य त्या निष्कर्षाप्रत येऊनच निर्णय घ्यावा. विज्ञानामध्ये किंवा तर्कशास्त्रामध्ये यालाच शास्त्रीय पद्धती असे म्हणतात. त्यानंतर जे तुझ्या धर्मानुसार कर्तव्य पार पाडायचे ते लक्षात घेऊन ते पूर्णत्वास न्यावे हे गीता सांगते. इथे आमच्या शाळेचे ब्रीद वाक्य मला आवडते ते म्हणजे हाती घ्याल ते तडीस न्या. हे ब्रीद दिले आम्हा. व्यवस्थापन शास्त्रात विचार करून घेतलेली उडी किंवा निर्णय आणि परिणामांचा अभ्यास करून पत्करलेली जोखीम असा शब्द वापरला जातो. ज्यामुळे निर्णय प्रक्रिया संतुलित होण्यास मदत होते. अर्थात वेळेचे भान निर्णय घेताना महत्वाचे हे लक्षात ठेवले पाहिजे. आतला आवाज हा तितकाच महत्वाचा जो तुमच्या वृत्तीवर अवलंबून असतो. तामस अथवा राजस कर्माचा कसा त्याग करणार तर फलाचा विचार न करता किंवा ते इदम न मम म्हणून ईश्वराला अर्पण करून
तो करता येतो. मी जर एखाद्याला मदतीचा हात पुढे केला तर तो माझ्यासाठी काय करेल हा विचार डोक्यातून काढला पाहिजे, तरच त्या त्यागाला अर्थ असतो. कदाचित ही मदत करताना मला त्रासही सहन करावा लागला तरी तो सहन करण्याची तयारी असली पाहिजे. सूर्य प्रकाश देतो तेव्हा हवेमधील जंतू मारतो किंवा ते मारले जातात, म्हणजेच त्या सात्विक कर्मात म्हटले तर दोष येतात, असे उदाहरण विनोबांनी दिले आहे. तरी देखील आपण सूर्याची पूजा करतो ना. मानवी संबंधांचा विचार करताना असे आढळून येते की मुलगा मोठा होताना त्याचे आई वडील त्याला मदत करण्यासाठी पडतील ते कष्ट झेलायला तयार होतात. वेळ प्रसंगी स्वतः एक वेळचे जेवण जेवून त्याला शिकवतात. त्यावेळी जर त्यांच्या मनात असा विचार आला की मोठा झाल्यावर तो आमचा सांभाळ करेल, तर पालक म्हणून केलेला तो त्याग सात्विक म्हणायचा का? स्वधर्मामध्ये दोन भाग आहेत, काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलणारा धर्म म्हणजेच जबाबदाऱ्या आणि स्वभावानुसार मानलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, ज्याला वर्णाश्रम धर्म असे म्हणता येईल. एखादी व्यक्ती शिकवण्यात स्वतःला धन्य समजते तो ब्राह्मण धर्म, तर एखादी व्यक्ती युद्धामध्ये समोरच्या शत्रूला पराभूत करण्यामध्ये आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असे समजते तो क्षत्रिय धर्म. वर्णाश्रम धर्माचा जन्म कुठे आणि कुठल्या कुळात झाला याच्याशी काही संबंध नाही, हा माझा अनुभव आहे. जन्माचा विचार करणे चुकीचे आहे. कर्मकांडाचे महत्व वाढल्याने आणि अंधश्रद्धेमुळे आपल्याकडे त्याचे स्तोम माजवले गेले आणि भारतीय समाज व्यवस्था वेगळ्या वळणावर गेली. तेच श्रम मग ते कुणीही आणि कुठेही करो, त्याचे महत्व ज्यांनी मान्य केले आणि त्याप्रमाणे समाजाची विभागणी केली नाही, ते आपली प्रगती साधू शकले. पाश्चिमात्य देशात याचा आपल्याला प्रत्यय येतो. धर्मपालन हे नीतिमूल्ये जपून करायचे हे गृहीत आहे. वैश्य धर्म म्हणजे एकाकडून घेऊन दुसऱ्याला, म्हणजे ज्याला हवे त्याला द्यायचे, अर्थातच योग्य तो मोबदला घेऊन. आणि शुद्ध म्हणजे लुटण्याची आणि शुद्ध म्हणजे दुसऱ्याची सेवा करून आपला उदरनिर्वाह करणारे. दुर्दैवाने आजच्या समाजात श्रमविभागणीवर आधारित म्हणजे कर्तव्य आणि जबाबदारीवर आधारित हे वर्णाश्रम धर्म आपल्याला दिसत नाहीत. भारतात ते बहुतांशी जन्मावर आधारित दिसतात. पाश्चात्य संस्कृतीत ते श्रमविभागणीवर अवलंबून असल्याचे दिसते. याचा अर्थ असा की क्षत्रिय म्हणून जन्माला आला तर तो ब्राह्मण म्हणून शिकवू शकणार नाही किंवा ज्ञानयज्ञ करू शकणार नाही, हे समजणे चुकीचे आहे. या अध्यायात दैव आसुरी संपत्तीचे अतिशय सविस्ताराने विवेचन केल्यानंतर 17व्या अध्यायात
श्रद्धात्रय या योगात भगवान श्रीकृष्णाने श्रद्धेचे विविध प्रकार समजावून सांगितले आहेत. त्याचा माझ्या आयुष्यात काय अनुभव आला हे आपण पुढच्या सत्रात समजावून घेऊ. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.